आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास. निवृत्त न्यायमूर्ती आणि कोकण विभागाचे आयुक्त जरांगे पाटलांच्या भेटीला मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगे यांची मागणी. ज्यांना प्रमाणपत्र हवंय त्यांनी अर्ज करून घ्यावं असे शिंदे समितीने कळवले आहे. आतापर्यंत मिळालेल्या कुणबी नोंदीची माहितीही जरांगे पाटलांना दिली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 47,000 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. आतापर्यंत 2 लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिली आहेत. शिंदे समितीकडून असेही सांगण्यात आले आहे. संपूर्ण मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही. एका व्यक्तीने अर्ज जर केला तर त्याला देता येईल असंही शिंदे समितीने सांगितले आहे. ओबीसी मध्ये 350 जाती कशा काय घातल्या असा प्रतिसवाल समितीला जरांगे पाटलांनी केलाय. मग आमची अर्धी जात मागास कशी काय असा सवालही जरांगे पाटलांनी शिंदे समितीला केलाय. मराठा आणि कुणबी एकच आहेत असा GR काढा असेही ते म्हणाले. याची अंमलबजावणी करा, तोपर्यंत मी इथून हटू शकणार नाही. शिंदे यांचे असे म्हणणे आहे की ह्या सर्व गोष्टीच्या नोंदी घेण्यासाठी कालावधी लागेल. जरांगे यांनी त्यांना उत्तर दिले की मागच्या वेळेस सगळे सोयरेच्या नोंदीच्या वेळेस 6 महिने लागले तरी पण ते झाले नाही. जरांगेंचा आंदोलन मागे घेण्यास नकार, खटले मागे घ्यायला 1 महिन्याचा वेळ द्या असे समितीने म्हटले आहे. मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्याचा वेळ द्यायला मी तयार आहे असे जरांगे पाटील म्हटले. त्यांचं म्हणणं असं आहे की मागासवर्ग आयोगाने मराठा जातीला ओबीसीचा दर्जा द्यावा आणि त्यासाठी हा ज्या कुणबी नोंदी आहेत तो त्याला पुरावा म्हणून सफिशियंट आहे. 58 लाख नोंदी निघाल्या, हे तर मान्य आहे का? त्याचा आपल्याला रेकॉर्डच आहे. एक कमी नाही त्याच्यात. नाही, मला गिरीश महाजन साहेबांनी एकदा सांगितलं, आंदोलन त्यांनी सांगितलं मराठा आंदोलन याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख म्हणजे काय अहवाल शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण, आधारच पाहिजे ना. पुढे चर्चा करून म्हणतो मराठा आणि कुणबी ते कायदा पारित करा. 2004 ला झाला तत्सम म्हणून, तसा जेव्हा त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जेव्हा तसाच म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेऊन, ज्याला घ्यायचे घेणार. मराठा कुणबी एक GR काढा, त्याचं आंदोलन मी सोडत नाही. आणि मला किमान 2 तरी गॅजेट पाहिजे आत्ता. डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही हटूच शकत नाही. तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला त्याच्यात वेळ लागत असतो. मराठी मोठ्या मनाने वेळ देऊ, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. तिथं मेलं तर तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट दोन्हीची. हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी काय काय नेम करायचं? कारण नियम जर करायचे असतील हे नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा, मराठवाड्यातल्या मराठा कुणबी आहे. काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढ्या नोंदीचा आधार आहे. ते तुमचं सातारा संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. त्याचे नियम होत नाही, त्या कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत नोंदी लागते मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने पण नाही अंमलबजावणी. सुरे तर आता आपण दोघी नंतर मुद्द्यावर येतोच आहे. याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही नाही, त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमध्ये समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 पुरावे आपण ऍड केले, 58 लाख आपल्याला मिळाले. हो, त्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत वापरावी, कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गाव न्याय लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या कामाला ते गेलं पुढे कुणबी. समजा आता गॅजेटियर मध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहित असेल तुम्हाला, संभाजीनगर मध्ये त्या काळी किती होते गॅजेटियर मध्ये? हा एक फिगर चाललाय. तरी अंदाजे एखादा अंदाजे असं सांगता मला येणार वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,23,000 31 मध्ये म्हणजे इथं होते 1,23,000 मराठी कुणबी. मराठी नाही कुणबी, त्या सगळे मराठी. 1,23,000 समजा बीड मध्ये
त्या काळी ते कुंडी गेले कुठं आता 1,23,000 आहे 5 पोरं भरा 5 लाख तर मराठी बोर्ड मध्ये असते कुंडी ते गेले कुठे हे म्हणून जालना 97,000 मराठी कुंडी होती त्यावेळेस 97 5 एक एकर पोरं झालं असं त्याच्या 12 13 होती ती एक एकर आता 2 होतं पण तवा तरी बी किती 4,45,000 तर होते 5 पट ती कुंडी कुठे गेली पण आहे, म्हणून गॅजेट आहे आमच्या जवळ बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या हो, पण ते अंमलबजावणी